तुमच्या घरात किंवा ओळखीत 60 वर्ष पूर्ण झालेले कोणी ज्येष्ठ नागरिक आहेत का? तर थांबून हा व्हिडिओ अजिबात सोडू नका, कारण 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खूप मोठी बातमी समोर आलेली आहे. 15 ऑगस्टपासून अशा सर्वांना सरकारकडून 10 वस्तू आणि सुविधा एकदम मोफतच मिळणार आहेत. तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. ज्या नागरिकांचे वय 60 वर्ष पूर्ण झालेले आहे, म्हणजेच ज्यांच्या आधार कार्डावर किंवा वयाच्या पुराव्यावर 60 वर्ष पूर्ण दिसत आहेत, अशा सर्वांसाठी ही खास योजना सुरू करण्यात आलेली आहे. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे प्राथमिक स्वरूपात हा लाभ 60 वर्षावरील सरसकट सर्वांनाच मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे. पण मित्रांनो, या 10 वस्तू आणि मोफत सुविधा तुमच्या घरापर्यंत कशा पोहोचणार? तर यासाठी तुम्हाला एक सोपा फॉर्म भरायला सांगितलेला आहे. हा फॉर्म कुठे भरायचा, कुठे जमा करायचा आणि कोणत्या 10 वस्तू तुम्हाला मोफत मिळणार आहेत, यांची संपूर्ण खरी माहिती आता आपण पुढे पाहणार आहोत. तुम्ही किंवा तुमच्या घरात कोणी 60 वर्ष पूर्ण केली आहेत का? तर हा व्हिडिओ अजिबात सोडू नका, कारण राज्यातील तब्बल 12 लाखांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आजवरचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे. गेल्या 15 वर्षात असा निर्णय कधीही झाला नव्हता. आता 60 वर्षावरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य सुखकर व्हावे आणि वाढत्या वयात आरोग्याची मदत व्हावी, म्हणून सरकारकडून तब्बल 10 वस्तू आणि सुविधा एकदम मोफत दिल्या जाणार आहेत. तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. तुमचे वय 60 वर्ष असो किंवा 65 किंवा 80 वर्ष असो, वयाची 60 वर्ष पूर्ण असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना पहिल्या टप्प्यात सरसकट हा लाभ मिळणार आहे. ही कोणतीही खोटी किंवा अफवा बातमी नाही. सरकारचा अधिकृत GR जाहीर झालेला आहे आणि TV पासून वर्तमानपत्रापर्यंत सर्वत्र याच्या बातम्या आलेल्या आहेत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा लाभ मिळण्यासाठी तुम्हाला फक्त एक सोपा अर्ज भरायचा आहे आणि 15 ऑगस्टपासून या वस्तूचे वाटप थेट सुरू होणार आहेत. पण हा अर्ज कुठे भरायचा, कसा भरायचा आणि कोणत्या 10 वस्तू मोफत मिळणार आहेत, ही संपूर्ण माहिती आता आपण पुढे पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा फॉर्म अजिबात चुकायला नको. शहरातील सुरक्षित लोकांपर्यंत या बातम्या सहज पोहोचतात, पण आपल्या ग्रामीण भागातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना याची अजिबात माहिती मिळत नाही. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला 100% खरी आणि संपूर्ण माहिती देत आहोत. जर तुम्ही स्वतः ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरात आई वडील, सासू सासरे किंवा नातेवाईक असतील, तर त्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण 15 ऑगस्टपासून या वस्तूचे थेट वाटप सुरू होणार आहेत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की या 10 वस्तू बाजारात खरेदी करायला गेल्या तर तब्बल 70 ते 80 हजार रुपये खर्च करावे लागतात. पण सरकार आता या थेट वस्तू तुम्हाला सर्व पूर्णपणे मोफत देणार आहे. पण इथे एक सर्वात मोठी अट आहे. हा लाभ सर्व ज्येष्ठ नागरिकांना सरसकट मिळणार नाही, तर जे नागरिक अर्ज भरतील आणि सरकारच्या मुख्य 5 नियमांमध्ये बसतील, त्यांनाच या महागड्या वस्तू आणि सुविधा मिळणार आहेत. मग आता त्या 10 वस्तूची नावे काय आहेत, ते महत्त्वाचे नियम कोणते आहेत, अर्ज कुठून आणायचा, कसा भरायचा आणि सोबतीला कोणती कागदपत्र जोडायची, ही सर्व माहिती आता आपण पुढे बघणारच आहोत. जसं शेतकरी अर्ज केल्यानंतर त्यांना PMचे किसानचे पैसे मिळतात किंवा लाडक्या बहिणी अर्ज भरल्यावरच त्यांना दरमहा 1500 रुपये सुरू झाले, अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा हा फॉर्म भरावा लागणार आहे. हा लाभ तुम्हाला आपोआप मिळणार नाही, कारण त्या अर्जावर तुमचे स्वतःचे नाव असेल, तुमचं आधार कार्ड असेल, त्यावरूनच तुमचे वर्ष 60 पूर्ण झालेले आहे की नाही हे सरकार तपासणार आहे. या अर्जासोबत तुम्हाला 4 अत्यंत महत्त्वाची कागदपत्र जोडावी लागणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा अर्ज भरण्यासाठी तुमच्याकडे फक्त 4 ते 5 दिवसाचाच वेळ शिल्लक आहे, कारण 15 ऑगस्टपासून या वस्तू आणि सुविधाचे वितरण थेट सुरू होणार आहेत. पण हे जाणून घेण्याआधी तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आलेला असेल की अचानक सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एवढा मोठा निर्णय का घेतलेला आहे? तर मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून 6 महिन्यापासून राज्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक सरकारला सातत्याने विनंती करत होते. वाढत्या वयामुळे, वाढत्या आजारामुळे आणि काही ठिकाणी मुलांचा आधार नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणींचा सामोरे जावे लागत होते. म्हणूनच सरकारने हे ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. आता या 4 महत्त्वाच्या कागदपत्राची नावे कोणती आहेत आणि त्या 10 वस्तू कोणत्या आहेत, ही सर्व माहिती आता आपण पुढे एकदम सोप्या भाषेत पाहणार आहोत. अनेक ज्येष्ठ नागरिकांना गेल्या 6-7 महिन्यापासून सरकारकडे तक्रारी येत होत्या. वाढत्या वयात कोणाला आधार नसतो, तर कोणाला गोळ्या औषधाचा आणि दवाखान्याचा खर्च वाढलेला असतो. या सर्व अडचणींचा विचार करून अखेर सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या 10 सुविधा आणि वस्तू कोणत्या आहेत
आणि त्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे. तर मित्रांनो, लक्ष देऊ नये का, यातला सर्वात पहिला आणि मोठा निर्णय म्हणजे 60 वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना आता पेन्शनची सुविधा मिळणार आहे. होय, या नव्या योजनेअंतर्गत ज्येष्ठांना दरमहा तब्बल 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. याचा अर्थ रोजचे 100 रुपये आता थेट सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठांना दिले जातील. पण पुन्हा एकदा लक्षात ठेवा, जसे शेतकऱ्यांना PM किसानचे पैसे मिळवण्यासाठी किंवा महिलांना लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये मिळण्यासाठी आधी अर्ज भरावा लागतो, अगदी त्याचप्रमाणे ही 3,000 रुपयांची पेन्शन सुरू करण्याआधी सुद्धा तुम्हाला एक अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज भरल्यानंतर ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची सुविधा तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. आता ही झाली पहिली सुविधा, पण बाकीच्या 9 महत्त्वाच्या वस्तू आणि सुविधा कोणत्या आहेत, हा फॉर्म कसा भरायचा, चला तर एक एक करून सर्व गोष्टी सविस्तरपणे समजून घेऊया. पहिले सुविधा, जसे आपण पाहिले की 3,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे, तसेच आता आपण दुसऱ्या वस्तू आणि सुविधांबद्दल सुद्धा समजून घेऊया. वय वाढल्यानंतर बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांचे पाय दुखतात, गुडघे दुखतात, चालायला त्रास होतो किंवा अचानक चक्कर येते. अशा सर्व ज्येष्ठांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालण्याचा काठ्या, व्हीलचेअर किंवा आवश्यक ती मदतीने साधने ही दुसरी महत्त्वाची वस्तू आणि सुविधा असणार आहे. या योजनेतील पहिल्या 3 वस्तू या पूर्णपणे तुमच्या आरोग्याशी संबंधित आहेत. वाढत्या वयात बिघडणारे आरोग्य सावरण्यासाठी आता तर उर्वरित शेवटच्या 7 वस्तू तुम्हाला इतर बाबतीत मोठे आर्थिक आणि सामाजिक लाभ मिळवून देतील. पण ही सर्वात माहिती पुढे जाऊन घेण्यापूर्वी या योजनेच्या अटी काय आहेत ते लक्ष देऊ नये का. या योजनेतील पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे वयाची अट. तुमच्या अधिकृत कागदपत्रावर वय 60 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. जर तुमचे वय 57 किंवा 58 किंवा 59 वर्ष असेल तर तुम्हाला सध्या या योजनेचा लाभ मिळणार नाही. केवळ 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असणारे नागरिकच यासाठी पात्र ठरतील. आता दुसरी अट म्हणजे उत्पन्नाची अट. ही 3,000 रुपयांची पेन्शन आणि बाकीच्या मोफत वस्तू मिळवण्यासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न किती असायला हवे आणि यासाठी कोणती कागदपत्र जोडावी लागणार आहेत, चला हे देखील लगेच पुढे समजून घेऊया. पेन्शनसाठी उत्पन्नाची अट म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत असले पाहिजे. तसेच तुम्हाला सरकारची आधीपासून कोणतीही दुसरी पेन्शन मिळत नसावी. जर तुम्हाला इतर कोणतीही पेन्शन चालू असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही. आता पाहूया दुसरीच मोठी सुविधा. सरकारकडून तुम्हाला दरवर्षी तब्बल 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य खर्च दिला जाणार आहे, ज्यामुळे उपचारांची चिंता पूर्णपणे मिटणार आहे. तिसरी मोठी बातमी म्हणजे प्रवासाबाबत. आधी 65 ते 75 वर्षावरील वयातील ज्येष्ठांना ST प्रवासात अर्धे तिकीट आणि 75 वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास होता. पण या नव्या निर्णयानुसार आता 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठांना नागरिकांना ST प्रवास पूर्णपणे मोफत होणार आहे. चौथी आणि अत्यंत महत्त्वाची सुविधा म्हणजे आरोग्य विमा. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये तब्बल 10 लाख रुपयांपर्यंतचे मोफत विमा संरक्षण इन्शुरन्स मिळणार आहे. म्हणजेच अचानक हॉस्पिटलायझेशन, मोठी शस्त्रक्रिया किंवा कोणतेही आजार उद्भवल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचा सर्व खर्च सरकार देणार आहे. आता या 4 मोठ्या गोष्टी सुविधांनंतर 5वी आणि उर्वरित योजना कोणत्या आहेत आणि हा फॉर्म भरून या सर्व सुविधांचा लाभ कसा घ्यायचा, चला तर ते देखील पुढे लगेच जाणून घेऊया. 5वी महत्त्वाची वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना चालायला त्रास होतो किंवा आधाराची गरज असते, त्यांना नगरपालिका, ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या माध्यमातून मजबूत स्टीलची काठी मोफत दिली जाणार आहे. 6वी मोठी सुविधा म्हणजे रेशनबाबत. रेशन कार्डवर प्रति व्यक्ती दरमहा 250 रुपये देण्याचे नियोजन या योजनेअंतर्गत करण्यात आलेले आहे. 7वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना घरात विजेची सोय नाही तर वारंवार लाईट जाते, त्यांना स्थानिक जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीमार्फत सौर कंदील किंवा सौर ऊर्जेवर चालणारी बॅटरी पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे. अशा पद्धतीने या सर्व उपयुक्त गोष्टी आणि सुविधा थेट ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. आता यानंतर उरलेल्या 3 वस्तू कोणत्या आहेत आणि या सर्व 10 गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी फॉर्म भरून कुठे जमा करायचा, चला तर याची शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पुढे पाहूयात. 8वी महत्त्वाची सुविधा म्हणजे जर एखाद्या नागरिकाला वयाची स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर व्यवसायासाठी लागणारे साहित्य किंवा वस्तू खरेदी करण्यासाठी सरकारकडून विशेष अनुदान दिले जाणार आहे. नवा आणि सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय म्हणजे PM सूर्यघर मोफत वीज योजना. वाढत्या वयात दरमहा येणारे विजेचे बिल
भरणे कठीण जाते, म्हणूनच घरावर सोलर पॅनेल बसवण्यासाठी सरकारकडून मोठी सबसिडी दिली जात आहे. यामध्ये 1 किलोवॅट सोलरसाठी 3,000 रुपये, तर 2 किलोवॅटसाठी 60,000 रुपये आणि 3 किलोवॅट किंवा त्याहून अधिक क्षमतेसाठी तब्बल 78,000 रुपये सबसिडी थेट तुमच्या खात्यात मिळणार आहे, ज्यामुळे तुमचे विजेचे बिल आयुष्यभरासाठी जवळजवळ शून्यच होईल. आज आपण या सर्व सुविधा आणि मोफत मिळणाऱ्या गोष्टी थोडक्यात माहिती पाहिली. जर तुम्हाला यातल्या कोणत्याही विशिष्ट योजनेचा अर्ज भरायचा असेल तर कागदपत्रे कोणती लागतील याची सविस्तर माहिती हवी असेल तर खाली कमेंट करून त्या योजनेचे नाव नक्की सांगा. आम्ही त्यावर तुमच्यासाठी एक खास वेगळा व्हिडिओ घेऊन येऊ. हा व्हिडिओ तुमच्या घरातील, गल्लीतील आणि अनोळखी सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचाही हा महत्त्वाचा फायदा चुकायला नको. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करायला विसरू नका.